खरं तर पाक तयार करणं खूप सोपं असं आहे, परंतु तुम्ही जर पहिल्यांदा पाक तयार करत असाल किंवा या अगोदर पाक तयार केल्यानंतर तो चुकला असेल तर त्यामुळे तुम्हाला पाक तयार करणं खूप असं अवघड वाटतं. परंतु तसं काही नाही, तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तुम्ही जेव्हा प्रत्येक स्टेप बाय स्टेप ही रेसिपी लक्ष देऊन पाहाल ना, तर तेव्हा तुम्हाला देखील मनात येईल की अरे, पाक करणं तर खूप सोपं आहे आणि यात चुकण्यासारखं तरी काय आहे. आणि टेन्शन घेऊ नका, तुमचा पाक चुकला किंवा मिश्रण खूप कोरडं झालं किंवा खूप ओलसर राहिलं तरी टेन्शन घेण्याची गरज नाही. अगदी त्यापासून देखील परफेक्ट लाडू तयार करण्याच्या टिप्स तुम्हाला या रेसिपीच्या शेवटी सांगणार. अगदी योग्य पाक तयार करण्याचं रहस्य जर काय असेल ना, तर अचूक साहित्य प्रमाण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळ सुद्धा कमी अधिक होऊ शकतो, परंतु पाक तयार करताना तो चेक करण्याची अगदी एक परफेक्ट अशी पद्धत तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून अशा पद्धतीचे छान खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे लाडू देखील तुमचे तयार होणार. नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि हो, गौरी गणपतीच्या फराळाला सुरुवात केली की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आज आपण पाकातले छान अशी तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत रव्याचे लाडू करत आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कढई छान अशी जाडबुडाची घ्या. कोणत्याही एकाच वाटीच्या मापाने तुम्ही रवा मोजून घ्या. रवा घेताना या ठिकाणी 4 वाटी रवा घेतलेला आहे. रवा घेताना पूर्णपणे बारीक असा रवा घ्या. हे पहा, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा रवा तुम्हाला घ्यायचा आहे. रवा छान असा आपण अगोदर निसून घेतलेला आहे. त्यानंतर साखर मोजताना त्याच वाटीच्या मापाने तुम्हाला अगदी तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही किती साखर घ्यायची ते देखील सांगणार आहे. या त्याच वाटीच्या मापाने 2 वाटी आणि वरती पाव वाटी म्हणजे 2.25 वाटी एवढी साखर घेतली. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर 2.5 वाटी एवढी साखर घ्या. त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी वितळून घेतलेलं साजूक तूप घ्यायचं. हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे. तूप घेताना वितळलेलं साजूक तूप घ्या. त्यानंतर आपण रवा छान असा भाजून घेणार आहोत. कढईमध्ये 1 मोठा साईजचा चमचा भरून साजूक तूप टाकलेला आहे. सर्व तूप एकाच वेळेस न टाकता 3 वेळेस आपण 3 स्टेपमध्ये या साजूक तुपाचा वापर करणार आहोत. सुरुवातीला 1 मोठा चमचा भरून एवढं साजूक तूप टाकलं. गॅसचा फ्लेम या ठिकाणी मंद केलेला आहे आणि या ठिकाणी कोणत्या स्टेजला गॅसचा फ्लेम हा मंद ठेवायचा, मोठा ठेवायचा, मध्यम ठेवायचा, हे ज्या पद्धतीने मी सांगणार आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला स्टेप फॉलो करायच्या आहेत. आता या ठिकाणी मंद आचेवर हा रवा भाजून घ्यायचा. हा रवा भाजण्यासाठी मला साधारणतः 10 मिनिटं एवढा वेळ लागणार आहे, कारण मंद आचेवर भाजणार आहे. त्याचबरोबर कढई थोडीशी लहान आकाराची आहे आणि रवा जास्त आहे, त्यामुळे मला 10 मिनिटं एवढा वेळ लागणार आहे. रवा छान असा हलका होईपर्यंत भाजून घ्यायचा. या ठिकाणी आपण 4 महत्त्वाच्या स्टेप सांगितल्या. एक म्हणजे कढई जाड तळ असलेली घ्या. दुसरं म्हणजे रवा हलका होईपर्यंत भाजून घ्या. तिसरी स्टेप म्हणजे आपण या ठिकाणी 4 वाटी जर रवा घेतला तर त्यासाठी 2 वाटी साखर घ्या. त्याचबरोबर तुपाचा वापर एकाच वेळेस न करता 2 ते 3 वेळेस करा. अशा पद्धतीने 5 महत्त्वाच्या या ठिकाणी आपण स्टेप पाहिलेले आहेत, ज्या तुम्ही अगदी परफेक्ट तुम्हाला वापरायच्या आहेत. त्याचबरोबर तूप घेताना वितळलेलंच घ्या. आता मंद आचेवर छान असा आपण हा रवा भाजून घेत आहोत. हे पहा, 2 वेळेस आपण साजूक तूप वापरलेलं आहे. 1 चमचा साजूक तूप जे राहिलेलं आहे ते मी लाडू बांधताना वापरणार आहे, कारण साजूक तुपाचा आपण सर्वात शेवटी वापर केला की साजूक तुपाचा जो सुवास आहे तो लाडूंमध्ये छान असा टिकून राहतो. हे पहा, साधारणतः पाऊण वाटी एवढं साजूक तूप आपलं वापरून झालेलं आहे. सर्वात शेवटी रवा भाजत आल्यावर देखील मी साजूक तूप टाकलेलं होतं. साधारणतः अगदी लहान आकाराचा 1-1.5 चमचा एवढं साजूक तूप मी टाकलं. त्यानंतर या ठिकाणी रवा छान असा आपला भाजून तयार झालेला आहे. पूर्णपणे 10 मिनिटं एवढा वेळ मला लागलेला आहे. आता हा रवा आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला लाडू तयार करायचे आहे त्याच बाउलमध्ये टाकायचं. आता त्याच कढईमध्ये मी साधारणतः 2.25 वाटी एवढं साखर टाकली, तर त्याच वाटीच्या मापाने साधारणतः 1 वाटी आणि वरती थोडेसे पाव वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे. साखर भिजेल एवढं पाणी मला टाकायचं आहे. ज्या वाटीच्या मापाने साखर मोजून घेतली त्याच वाटीच्या मापाने मी पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मोठा केलेला आहे. साखर मला छानशी वितळून घ्यायची आहे. साखर वितळल्यानंतर 1 उकळी आलेली आहे. या स्टेजला गॅसचा फ्लेम हा मंद केलेला आहे. मंद आचेवर यामध्ये आपण टाकलेलं आहे साधारणतः 3 ते 4 चमचे दूध.
पुन्हा गॅस मध्यम केलेला आहे. मध्यम आचेवर एक उकळी काढून घेतलेली आहे आणि साखरेमधील जी मळी आहे ती पूर्णपणे वरती आलेली आहे. ती अशा पद्धतीने गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायची, म्हणजे लाडूला आपल्या छान असा पांढरा शुभ्र रंग येतो. ही जी मळी आहे त्यामध्ये खूप काळपटपणा असतो, त्याचबरोबर लाडूची टेस्ट देखील त्यामुळे बिघडू शकते. त्यामुळे अशा पद्धतीने मळी छान अशी काढून घ्यायची, म्हणजे अगदी शुद्ध आपले हे लाडू तयार होतील. हे पहा, छान अशा आपण गाळणीच्या सहाय्याने ही मळी काढून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता एवढी मळी निघाल्यानंतर पाक किती छान असा स्वच्छ तयार झालेला आहे. त्यानंतर गॅसचा फ्लेम हा या मंदच ठेवलेला आहे. मळी काढून झाल्यानंतर गॅसचा फ्लेम हा मंद केलेला आहे आणि मंद आचेवर आपल्याला छान असा पाक तयार करून घ्यायचा. आता साखर वितळल्यानंतर साधारणतः 3 ते 4 मिनटं झालेली आहे. हलकासा पाक घट्टसर होण्यास सुरुवात झालेली आहे. हे पहा, हलकासा दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर हा पाक चेक कसा करायचा, अशा पद्धतीने हातावर घेतला, परंतु त्यामधील जो चिकटपणा आहे तो हाताला अजूनही लागत नाही, म्हणजे आपला पाक तयार होण्यास सुरुवात झालेली नाही. आणखीन आपण 1 मिनिटासाठी असंच ठेवणार आहोत. आता टाईम जरी मी किती तुम्हाला परफेक्ट सांगितला ना, परंतु तुमची कढई किती जाड पातळ आहे, त्याचबरोबर गॅसचा फ्लेम हा तुमचा किती मोठा आहे कमी आहे, त्यानुसार तुम्हाला हे प्रमाण वेळ कमी अधिक लागू शकतो. त्यामुळे मी सांगितलेल्या वेळेवर न जाता तुम्ही पाक चेक करण्याची मी जी पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीवर जास्त लक्ष द्या. वेळ तर महत्त्वाची आहे, परंतु तुम्हाला यापेक्षा थोडा कमी अधिक वेळ लागू शकतो. आता पाक आपण डिशमध्ये टाकल्यानंतर तो पटकन पसरले जात आहे, म्हणजे आपला पाक अजून तयार झालेला नाही. हे पहा, आता अगदी हळूवारपणे पाक पसरले जात आहे आणि आपण लगेच बोटावर घेऊन चेक करत आहोत. हे पहा, थोडीशी तार तयार होण्यास सुरुवात झालेली आहे. या स्टेजला आपण गॅस हा पूर्णपणे कमी करायचा किंवा मंदच ठेवायचा. हे पहा, मंद आचेवर अगदी अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला पाक ठेवायचा आहे, कारण तार तयार होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता पुन्हा एकदा आपण हा पाक लगेचच अर्ध्या सेकंदानंतर पुन्हा एकदा हातावर घेणार आहोत आणि या स्टेजला मी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे. आणि हे पहा, तुम्ही पाहू शकता छान अशी तार तयार होत आहे, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. अशा पद्धतीने पाक ओळखायचा. तुम्ही पाहू शकता. डिशमध्ये घेतल्यानंतर लगेच हातावर घ्यायचा आणि अशा पद्धतीने तार तयार होती की नाही हे चेक करायचं. हे चेक करत असताना गॅस बंद ठेवायचा, गॅस चालू ठेवू नका, नाहीतर तुम्हाला ते चेक करेपर्यंत पाक पूर्णपणे घट्टसर होईल, पाक जास्त तयार होईल, जास्त पक्का होईल. त्यामुळे अशा पद्धतीने चेक करत असताना गॅस बंदच ठेवा. हे पहा, छान असा पाक तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. अगदी सहज चेक करणं खूप सोपं आहे. अशा पद्धतीने तुम्ही चेक केल्यानंतर तुम्हाला लगेचच लक्षात येणार आहे. वेळ घालवायचा नाही, लगेचच हा पाक या रव्यामध्ये टाकून द्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने लगेचच टाकून द्यायचं. आता तुम्हाला हे मिश्रण जर तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल, परंतु पातळ नाही तर रवा हा पूर्णपणे पाक ॲब्झॉर्ब करून घेतो आणि त्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे कोरडं असं होतं. त्यामुळे तुम्हाला आता जरी हे मिश्रण पातळ वाटत असेल तरी हे मिश्रण पातळ नसणार आहे. हे पहा, अशा पद्धतीचं एवढंच पातळ मिश्रण असायला हवं, यापेक्षा खूप जास्त पातळ मिश्रण नको आहे. तुमचं जर पाक घेताना पाणी मोजताना किंवा साखर मोजताना वाटी खूप जास्त भरून घेतलेली असेल तरी देखील पाक थोडासा जास्त तयार होऊ शकतो. त्यामुळे पाक टाकताना एकदम टाकू नका तुम्ही, अगदी थोडासा पाव वाटीचा पाक बाजूला राहू द्या आणि त्यानंतर हे मिश्रण हलवत असताना अंदाज घ्या, त्यानंतर तो पाक तुम्ही त्यामध्ये ॲड करा. परंतु या ठिकाणी सांगितलेलं सर्व साहित्य प्रमाण अचूक आहे. एवढं करून तुम्हाला सुद्धा तुमचे लाडू चुकवायचे नसतील तर पाक एकाच वेळेस टाकू नका, अगदी थोडासा पाक शिल्लक ठेवा, हलवा. त्यानंतर पाक टाकल्यानंतर ते तसंच झाकून ठेवायचं नाही, अगदी 5-5, 10-10 मिनिटाच्या अंतराने तुम्हाला हे मिश्रण हलवत राहायचं आहे, नाहीतर ते खूप जास्त टणक होईल आणि त्यामधील ज्या गोळ्या आहेत त्या मोडणं खूप अवघड असं होईल. लगेचच आपण यामध्ये विलायची पावडर टाकल्यानंतर हलवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, हलवल्यानंतर खूप छान असं आपलं रव्याच्या लाडूसाठीचं मिश्रण तयार झालं आहे. गार्निशिंगसाठीचे जे ड्रायफ्रूट्स बदाम होते ते यामध्ये मिक्स केल्यानंतर लगेचच मी लाडू बांधून घेणार आहे.
पाक यामध्ये मुरण्यासाठी मी 1-1.5 तासासाठी ठेवलेला होता आणि 1-1.5 तासानंतर मोकळं असं मिश्रण करून घेतल्यानंतर 1 तासासाठी तसंच ठेवल्यानंतर लाडू छान असे बांधून घेत आहे. तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा लाडू बांधले जात आहे. मिश्रण खूप कोरडं नाही किंवा खूप ओलसर असं नाही, परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. त्यामुळे सांगितलेल्या सर्व स्टेप फॉलो केल्या तर मला खात्री आहे की तुमचे रव्याचे लाडू अजिबातही चुकणार नाही. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे तुमचं मिश्रण जर थोडंसं पातळ सैलसर झालं, तुम्हाला लाडू बांधताना असं वाटत असेल की खूप सैल असं मिश्रण झालेलं आहे, अगदी 2 चमचे रवा तुम्ही भाजून त्यामध्ये टाका. अंदाज घ्या किती सैल आहे त्यानुसार भाजून रवा तुम्ही त्यामध्ये टाकून ठेवू शकता. त्यानंतर ते 1 तासासाठी तसंच सोडून द्या. रव्याने पुन्हा राहिलेला त्यामधील जो ओलसरपणा ॲब्झॉर्ब केला की तुम्हाला ते लाडू बांधण्यासाठी होतील. किंवा खूप कोरडं असं मिश्रण झालं तर तुम्ही गरम तूप यामध्ये करून टाकू शकता. पाववाटी अगदी 4 चमचे अशा पद्धतीने गरम तुपाचं मोहन यामध्ये टाका. आणि तरीही तुमचं मिश्रण जर कोरडंच वाटत असेल तर अगदी 1 ते 2 चमचे दूध गरम करून ते त्यामध्ये ॲड करायचं. छान ट्रिक यूज करा. अगदी छान एकसारख्या आकारावर छान गोल गरगरीत रव्याचे लाडू या ठिकाणी बांधून तयार झालेले आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर दिवाळी फराळाच्या पूर्ण महिनाभर अशाच रेसिपी शिकण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही ही रेसिपी पाहून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका, जेणेकरून तुमचे धन्यवाद मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करता येईल. आणि कमेंट बाजूला सरकवून त्या ठिकाणी हाईपचं हे नवीन ऑप्शन आलेलं आहे, त्या हाईपवर क्लिक करायला विसरू नका. आणि तुम्ही पाहू शकता छान खुसखुशीत लाडू तयार झालेला आहे. लाडू आवडले असतील तर कमेंट नक्कीच करा. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.